नमस्कार मित्रो, मी ऋषिकेश वीरा मुकुटरायकर आणि पुनश्च तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या बायो विथ ऋषी चॅनलवर. बायो विथ ऋषी सर या चॅनलवरची. ठीक आहे, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण युरिन फॉर्मेशन बघितलं. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो ज्यामध्ये आज आपण कंटिन्यू करणार आहे फंक्शन्स ऑफ ट्यूब्यूल. जे ट्यूब्यूल आहे ज्याला आपण रिनल ट्यूब्यूल म्हटलेलं आहे त्याचे फंक्शन्स काय आहेत. फंक्शन्स म्हणजे जे ग्लोमेरुलस आहे त्याचं जर पाहिलं, पण दुसरा पार्ट होता आपला रिनल ट्यूब्यूल. त्या पार्टचे वेगवेगळे जे सब पार्ट्स केले होते, समजा PCT असेल, लूप ऑफ हेनरी असेल, DCT असेल, कलेक्टिंग डक्ट असेल, याचे फंक्शन्स काय आहेत हे इन डिटेलमध्ये आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहे. ठीक आहे, तर बघा सर्वात पहिले आहे तुमचा PCT. फंक्शन्स ऑफ ट्यूब्यूल मधला पहिला काय PCT, ज्याला आपण प्रॉक्सिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्यूब्यूल म्हणतो. बघा प्रॉक्सिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्यूब्यूल, प्रॉक्सिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्यूब्यूल म्हणजे ज्यालाच आपण PCT म्हणत आहे. PCTचे जे फंक्शन्स आहेत बघा, इट इज द लाईन बाय ब्रश बॉर्डर क्युबोडियल इपिथेलियल सेल्स. आतापर्यंत 2-3दा आपण ऐकलं की ब्रश बॉर्डर क्युबोडियल इपिथेलियल सेल्सच्या लाईनिंगने याला लाईन केलेला आहे. इट इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ रिॲब्झॉर्प्शन, आणि ते जे लाईनिंग आहे त्याला ब्रश बॉर्डर क्युबोडियल इपिथेलियल सेलची त्याचं काय रिझन, ते काय फंक्शन करते, तर त्याचा सरफेस एरिया रिॲब्झॉर्प्शनचा इन्क्रीज करण्याचं काम करते. ऑलमोस्ट ऑल इसेन्शियल न्यूट्रिएंट्स अँड 70 to 80% इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर आर रिॲब्झॉर्ब्ड बाय PCT. बघा आता PCT मध्ये काय फंक्शन आलं, जवळपास ऑलमोस्ट सगळेच ऑल इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, सगळे इसेन्शियल न्यूट्रिएंट जवळपास 70 इसेन्शियल न्यूट्रिएंट सगळेच, आणि 70 to 80% इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर आर रिॲब्झॉर्ब बाय प्रॉक्सिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्यूब्यूल. PCT मध्ये सगळे इसेन्शियल सबस्टन्सेस 70 to 80% इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर हे PCT मध्ये रिॲब्झॉर्ब केले जाऊ राहिले. PCT इज ऑल्सो इन्व्हॉल्ड इन द सिलेक्टिव्ह सिक्रेशन ऑफ. बघा आता PCT आणखी इन्व्हॉल्व आहे सिलेक्टिव्ह सिक्रेशन मध्ये, ज्यामध्ये सिक्रेशन केलं जाते काही सबस्टन्सेसचं, H+K+NH या सबस्टन्सेसचं सिक्रेशन सुद्धा केलं जाते. रिॲब्झॉर्प्शन तर करते, पण काही ट्यूब्युलर सिक्रेशन सुद्धा करते. त्याच्यानंतर रिॲब्झॉर्प्शन कशाचं करते, SCOचं. दिस हेल्प्स इन द मेंटेनिंग pH अँड आयोनिक बॅलन्स ऑफ द बॉडी फ्लुइड्स. म्हणजे या सगळ्या काही सबस्टन्स सिक्रेट करणे आणि काही रिॲब्झॉर्प्शन करणे, याच्यामुळे आपल्या बॉडीचा आयोनिक बॅलन्स आहे हे मेंटेन ठेवण्याचं काम तुमचं कोण करते, तर PCT, ज्याला आपण प्रॉक्सिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्यूब्यूल म्हणत आहे. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आहे लूप ऑफ हेनरी, जो की अनादर पार्ट आहे आपल्या नेफ्रॉनचा. लूप ऑफ हेनरीचं काय फंक्शन आहे, डिसेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनरी इज परमिएबल टू वॉटर. बघा लास्ट लेक्चरमध्येच पाहिलं आपण, 2 लिंब आहेत, असेंडिंग आहे, एक डिसेंडिंग लिंब आहे आणि दुसरा असेंडिंग लिंब आहे. जो डिसेंडिंग लिंब आहे तो परमिएबल आहे वॉटरसाठी, म्हणजे वॉटरला तो ॲब्झॉर्ब करू शकते. अँड ऑलमोस्ट इम्परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट, आणि इम्परमिएबल आहे कोणासाठी, तर इलेक्ट्रोलाइटसाठी. दिस कॉन्सन्ट्रेट्स द फिल्ट्रेट ॲज इट मूव्स डाऊन. आता जसा जसा फिल्ट्रेट त्या डिसेंडिंग लिंब मधून खाली जाते, तसं त्याच्यामधून वॉटर रिॲब्झॉर्ब केलं जाते आणि जे फिल्ट्रेट आहे ते कॉन्सन्ट्रेटेड बनते. ठीक आहे, असेंडिंग लिंब इज इम्परमिएबल टू वॉटर बट अलाउ ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲक्टिव्हली ऑर पॅसिव्हली. त्याच्यानंतर जे फ्लुइड समोर सरकेल असेंडिंग लिंब इज इम्परमिएबल टू वॉटर, परंतु परमिएबल कोणासाठी आहे, असेंडिंग लिंब इज इम्परमिएबल टू वॉटर बट अलाउ ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट, म्हणजे इलेक्ट्रोलाइटचा ट्रान्सपोर्ट अलाउ करते. ॲक्टिव्हली म्हणा की पॅसिव्हली म्हणा, पण ट्रान्सपोर्ट काय करते, ते अलाउ करण्याचं काम करते. Therefore, as the filtrate moves upward, it get diluted. बस जसं मूव्ज डाऊन झालं होतं तसं कॉन्सन्ट्रेटेड झालं होतं. जेव्हा ते मूव्ज अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करेल तसंच ते काय केलं जाईल, डायल्यूट केलं जाईल ड्यू टू पॅसेज ऑफ इलेक्ट्रोलाइट आउट ऑफ इट. म्हणजे इलेक्ट्रोलाइट त्याच्या पॅसेजमध्ये ते केलं जाईल. दिस रिजन प्लेस सिग्निफिकंट रोल इन मेंटेनन्स ऑफ हाय ऑस्मोलॅरिटी ऑफ मेडुलरी इंटेस्टिनल फ्लुइड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. म्हणजे युरिनच्या फॉर्मेशनच्यासाठी, युरिनच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी जे इम्पॉर्टंट होतं, म्हणजेच जे मोस्ट इम्पॉर्टंट रिजन आहे, हा रिजन जो आहे हा एक सिग्निफिकंट रोल प्ले करू राहिला हाय ऑस्मोलॅरिटी मेंटेन करण्यासाठी तुमच्या मेडुलरी इंटेस्टिनम. म्हणजे जो मेडुलरी इंटेस्टिनम आहे तुमचा किडनीमधला जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये जे ऑस्मोलॅरिटी मेंटेन ठेवण्याचं काम आहे ते, त्यासाठी हा लूप ऑफ हेनरीचा जो डिसेंडिंग आणि असेंडिंगवाला पार्ट आहे हा एक महत्त्वाचा रोल प्ले करते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा DCT सांगितलं तुम्हाला. आता DCT बद्दल काय सांगितलं आहे, DCT म्हणजे डिस्टिल कॉन्व्ह्युलेटेड ट्यूब्यूल, डिस्टिल कॉन्व्ह्युलेटेड
ट्युब्यूल, डिस्टिल म्हणजे लास्टवाला, प्रॉक्सिमल म्हणजे सुरुवातीचा. ठीक आहे, कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल तर आहेच. कॉन्व्होल्युटेड म्हणजे असे फोल्ड केलेली. ठीक आहे, कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल प्रॉक्सिमल म्हटलं की स्टार्टिंगवाली आणि डिस्टिल म्हटलं की लास्टवाली. ठीक आहे, आता DCT बद्दल काय सांगितलं आहे? कंडिशनल रिएब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड सोडियम टेक्स प्लेस इन दिस सेगमेंट. कंडिशनल आहे, कंडिशनवर डिपेंड करते की रिएब्झॉर्प्शन करायचं की नाही. कंडिशनल रिएब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड सोडियम, वॉटर आणि सोडियमचं रिएब्झॉर्प्शन पण डिपेंड ऑन द कंडिशन इथं होते. इट ऑल्सो इन्वॉल्ड इन द रिएब्झॉर्प्शन ऑफ HCO अँड इट इज कॅपेबल ऑफ सिलेक्टिव्ह सिक्रेशन ऑफ HK अँड NH3. इथं रिएब्झॉर्प्शन पण केलं जाते, सिक्रेशन पण केलं जाते. रिएब्झॉर्प्शन केलं जाते तर HCOचं, आणि जर कॅपेबिलिटी याच्यामध्ये अशी आहे की सिलेक्टिव्ह सिक्रेशन करू शकते HK आणि NH3चं. इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनिंग पीएच मेंटेन करण्यासाठी याचा एक इम्पॉर्टंट रोल आहे. आणि सोडियम पोटॅशियम बॅलन्स आणि बॉडीमधलं जे सोडियम आणि पोटॅशियमचं बॅलन्स आहे याला सुद्धा मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे तर तुमचे डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल म्हणजे DCTचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ADH अँड अल्डोस्टेरॉन ऍक्ट्स ऑन DCT. दोन हार्मोन आहेत, एक आहे ADH आणि दुसरा आहे अल्डोस्टेरॉन. बघा ADH अँड अल्डोस्टेरॉन ऍक्ट्स ऑन DCT, ते DCTवर ऍक्ट करतात. कॅन चेंज इट्स परमिएबिलिटी, म्हणजे त्याची परमिएबिलिटी चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असतात? ADH आणि अल्डोस्टेरॉन. H2 आणि सोडियम आणि H2. समजा H2 ची परमिएबिलिटी जर चेंज करायची असेल तर ADH त्याच्यावर वर्क करेल, आणि सोडियमची जर परमिएबिलिटी चेंज करायची असेल तर अल्डोस्टेरॉन त्याच्यावरती काय करणार? वर्क करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आणखी आपल्याला काय बघायचं आहे? कलेक्टिंग डक्ट. नेक्स्ट पार्ट आहे तुमच्या नेफ्रॉनचा, लास्टवाला पार्ट ज्याला आपण कलेक्टिंग डक्ट म्हणतो. याचं फंक्शन काय? इट इज अ लॉंग डक्ट एक्सटेंड फ्रॉम कॉर्टेक्स टू द इनर पार्ट ऑफ द मेंडुला. सुरुवातीला सांगितलं होतं जेव्हा नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आपण शिकलो की कॉर्टेक्स रिजन पासून तो लॉंग ट्यूब एक्सटेंड झालेली आहे तुमच्या मेडुला रिजनमध्ये, ज्याला आपण कलेक्टिंग डक्ट म्हटलेलं आहे. लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर कॅन बी रिॲब्झॉर्ब. मॅक्झिमम लार्ज अमाऊंटमध्ये वॉटर याच्यामध्ये काय केलं जाऊ राहिलं? रिॲब्झॉर्ब केलं जाऊ राहिलं. आणि हे काय करते की युरिनला आणखी कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म देण्याचं काम करते. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड युरिनचं फॉर्मेशन हे तुमच्या जास्तीत जास्त वॉटर रिॲब्झॉर्ब इथं केलं जाऊ राहिलं कलेक्टिंग डक्टमध्ये. इट अलाउज पॅचेस ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया into the medullary intestinum to maintain osmolarity. ऑस्मोलॅरिटी मेंटेन ठेवण्यासाठी काही अमाऊंटमध्ये युरियाला हे परमिट करते. ठीक आहे, पॅसेज देते थोडा स्मॉल अमाऊंटमध्ये मेंडुलरी इंटेस्टिनममध्ये जाण्यासाठी, म्हणजे ज्याच्यामुळे काय होते की ऑस्मोलॅरिटी मेंटेन राहते. ऑल्सो इन्वॉल्ड इन द सिक्रेशन ऑफ HK आयन्स अँड हेन्स प्लेज द इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनिंग pH अँड आयनिक बॅलन्स ऑफ द ब्लड. बघा आणखी याची इन्व्हॉल्युशन कशासाठी आहे की हायड्रोजन अँड पोटॅशियम याला सिक्रेट करण्याचं काम करते, आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीची जे pH आहे याला मेंटेन ठेवण्यासाठी, आपल्या बॉडीचं जे आयोनिक बॅलन्स आहे ब्लडमधलं याला मेंटेन ठेवण्यासाठी एक इम्पॉर्टंट रोल प्ले करते कलेक्टिंग डक्ट. ADH अँड अल्डोस्टेरॉन ऍक्ट ऑन कलेक्टिंग डक्ट ऑल्सो. जसं तुमच्या DCTवर ADH आणि अल्डोस्टेरॉन हे दोन हार्मोन ऍक्ट करत होते, कलेक्टिंग डक्टवर सुद्धा हेच दोन हार्मोन जे आहेत ते ऍक्ट करतात. त्यामधला पहिला जो आहे तो ADH आहे. ADH म्हणजे काय की अँटी डाययुरेटिक हार्मोन. ADHला आपण काय म्हणतो? अँटी डाययुरेटिक हार्मोन. अँटी डाययुरेटिक हार्मोन ADHचा लॉंग फॉर्म आहे, माहीत नसेल तर लिहून घ्या. ठीक आहे, ADH म्हणजे काय? अँटी डाययुरेटिक हार्मोन, आणि दुसरा आहे अल्डोस्टेरॉन. दोन्ही जे हार्मोन्स आहेत ते तुमच्या किडनीमध्ये DCT आणि कलेक्टिंग डक्ट्सवर वर्क करतात, त्याची परमिएबिलिटी चेंज करण्यासाठी हेल्प करतात. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द फंक्शन्स ऑफ ट्युब्यूल. लास्ट लेक्चरमध्ये आपण युरिन फॉर्मेशन पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय कंटिन्यू केलं? फंक्शन्स ऑफ ट्युब्यूल. ट्युब्यूलचे जे वेगवेगळे पार्ट होते फ्रॉम PCT, लूप ऑफ हेनली, असेंडिंग लिम्ब, डिसेंडिंग लिम्ब अँड DCT अँड कलेक्टिंग डक्ट्स, या सगळ्या पार्टचे आपण फंक्शन्स पाहिले. जर या कोणत्याही पार्टमध्ये काहीही अडचण असेल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे, बाकी टाईम तुम्ही मग तुमचा अभ्यासावर फोकस करा. काही असलं तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. बाकी तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.